धन्यवाद. देवाच्या आभार मानते, देवाची उपकारस्तुती करते की देवाने आजचा मला दिवस दाखवला आणि आपण सर्वांना जिवंत देवासमोर आज आपल्याला एकत्रित देवाने जमवलं, त्याबद्दल देवाचे आभार मानते. आणि पुन्हा एकदा रोफी टी व्हीच्याद्वारे मला तुमच्यासमोर देवाने जी संधी दिली आणि विशेष करून रोफी टीमने जी संधी दिली त्याबद्दल मी देवाचे पण आभार मानते आणि रोफी टीमचे पण मी आभार मानते की देवाचं वचन तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी देवाने संधी दिली आणि रोफी टीमने पण संधी दिली. आपण 2 मिनिटं प्रार्थना करूया. धन्यवाद देते राजा, तुमचे आभार मानते, उपकार स्तुती करते प्रभू आजच्या दिवसाबद्दल, आजच्या वेळेबद्दल. प्रभुदेवा आज दोपा जे काही तुमचं वचन दोपा घेऊन उभं राहण्यासाठी माझी पात्रता बनवला, तुमचे आभार मानते प्रभू. माझ्या मुखाचा कंठास ताबा तुम्ही घ्या. दपा हलणारी गोट माझं असले का ह्याच्यामध्ये तुमचं वचन येऊ दे प्रभुदेवा, आणि तुमचं वचन अनेकांचं परिवर्तन होण्यासाठी मदत करा आणि प्रत्येकजण दपा तयारीमध्ये राहण्यासाठी सहाय्य मदत करा. प्रत्येकांना तुम्ही त्यांची भेट घ्या आणि तेव्हा तुमचं गौरव महिमा करून घ्या. सर्व प्रार्थना धन्यवाद प्रार्थना विनंती आमचं श्री ख्रिस्त यांच्या अतिप्रिय नको द्या. आमेन. हालेलुया. देवाला धन्यवाद. विश्वास आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात, बरे आहात. आज आपण वचन पाहूया लूककृत शुभवर्तमान ह्याचा 17वा अध्याय आणि वचन आहे 32. लूककृत शुभवर्तमान ह्याचा अध्याय 32 आणि 17 अध्याय वचन 32 की लोटाच्या बायकोची आठवण करा. लोटाच्या बायकोची आठवण करा. 4च त्यामध्ये शब्द आहेत. ते वचन जे आहे त्या म्हणजे जे काही 32मध्ये जे आहे त्याचं फक्त नाही का किती शब्द 4च आहे. तर त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे की म्हणजे शिष्याने की लोटाच्या बायकोची आठवण करा. आज जुन्या काळामध्ये खूप म्हणजे स्त्रिया आहेत, खूप चांगले पण काम केलेलं आहेत, खूप इतकं वाईट काम केलेलं आहे की त्यांची आठवण नाही आहे, त्यांचं नाव नाही घेत. येशू प्रभू म्हणत आहे की लोटाच्या बायकोची आठवण करा. लोटाच्या बायकोचं नाव पण इथं मेन्शन केलेलं नाही, म्हणजे इथं काय नोंद केलेलं नाही आहे, फक्त लोटाच्या बायकोची आठवण करा. ह्याद्वारे देव आपल्याला काही चेतावणी देत आहे, काही सावधगिरी आपल्याला घेण्यासाठी देव आपल्याला संधी देत आहे. आणि विशेष करून आज आपण त्या सावधगिरीमध्ये आणि विशेष करून आपण जे काही देवाने जे आपल्याला सांगितले की लोटाच्या बायकोची आठवण करा. काय आठवण करायला सांगितले की लोटाच्या बायकोच्या जीवनामध्ये असं काय घटना घडलेली होती की तिची आठवण करा म्हणून देवाने सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण पाहूया उत्पत्ती याचा 19 अध्याय वचन 14 पाहूया. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जावयानं म्हणाला, उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयानं तो केवळ गंमत करत आहे असे भासले. पहाट होताच दूताने लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली ह्यांना घेऊन निघ, नाहीतर ह्या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. परंतु दीर्घाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती, म्हणून त्या पुरुषाने त्याच्या बायकोच्या आणि 2 मुलींच्या हातांना धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नकोस व खोऱ्यात कोठे थांबू नकोस, डोंगराकडे पळ काढ, नाही तर तुझा संहार होईल. तेव्हा लोट त्यांना म्हणाला, हे प्रभू, नको, पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे, माझा जीव वाचवला, ही तुझी माझ्यावर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जावणार नाही, न जाणो माझ्यावर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईन. तर पहा, पळून जायला हे नगर जवळ असून लहान आहे. पहा ते किती लहान आहे, तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल. तेव्हा तो त्याला म्हणाला, तुझ्या ह्याही गोष्टीला मी मान्य आहे. तू म्हणतोस ह्या नगराचे मी नाश करणारा नाही. त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तेथे जाऊन पोहोचेपर्यंत मला काही करता येत नाही. ह्यावरून त्या नगराचे नाव सोर, लहान असे पडले. लोट सोरात जाऊन पोहोचला तेव्हा पृथ्वीवर सूर्योदय झाला होता. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही ह्यांचा त्याने नाश केला. पण लोटाची बायको त्याच्यामागून चालली होती, ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की ते ज्यावेळेस देवाने त्यांना सावध सांगितलेलं की तुम्ही सावध राहावा आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा. देवाने त्यांना आज्ञा केलेली होती, खरं पण ते त्याचा आज्ञेचा भंग केलेला आहे. आपण जेव्हा पाहतो की देवाने दूताच्याद्वारे त्यांना सांगितलं आहे की तुम्ही बाहेर पडा, खरं पण ते दीर्घाई करू लागले, ते उशिरा करू लागले. आज आपल्या प्रभूला येण्यासाठी वेळ लागत आहे का प्रभू वेळ करत आहे? प्रेज द लॉर्ड.
आपण जेव्हा पाहतो की ती लोक बाहेर पडण्यासाठी वेळ करत होते, कारण त्यांचं मन त्याच्यामध्ये गुंतलेलं होतं, त्या घरामध्ये, त्या गावामध्ये, त्या जे काही त्यांची संपत्ती होती त्यामध्ये त्याचं गुंतलेलं होतं. बाहेर पडण्यासाठी त्यांची इच्छा होत नव्हती. तर देवदूत काय करत आहे की त्यांना उठवत आहे, जागा करत आहे, सांगत आहे, वारंवार त्यांना आठवण करून देत आहे. आणि ते दीर्घाई करू ते उशिरा करत होते. पण आपण पाहतो की देवदूत काय करत आहे की त्याच्या हाताला, लोटाच्या पत्नीच्या हाताला आणि दोन्ही मुलींच्या हाताला कोण धरलेलं आहे? देवदूताने हात धरले, त्यांना ओढून बाहेर काढलेलं आहे. आज आपल्याला नरकाच्या अग्नीतून कोण ओढून बाहेर काढलेलं आहे? आज कुणाची प्रार्थना होती, कुणाचं सुवार्थ कार्य आज आपल्याला ऐकायला मिळालं. आणि आपण जे वचन, आपल्याला जीवनदेवाचं वचन आपल्या कानावरती पडलेलं आहे आणि त्याद्वारे आपण त्या अग्नीच्या नरकातून आपण बाहेर ओढले जातो आहोत. ते देवदूत त्या नरकाच्या अग्नीतून जे काय सदोम आणि गमोराचा नाश होणार होता, तर त्याचा नाश होणार होता, त्या नाशामध्ये त्या कुटुंबाचा नाश होऊ नये, कारण देवाने अब्राहमाची आठवण केली, अब्राहमाच्याद्वारे लोटची आठवण केली आणि लोटच्याद्वारे त्या कुटुंबाची आठवण केली. जेव्हा आपण पाहतो की अब्राहम आणि लोट विभक्त झाले, तेव्हा लोट हा कसा होता? एकटा होता. तो लोट जाऊन त्या गावामध्ये तो लग्न केलेला आहे आणि तुझी जी पत्नी आहे ती कशी आहे? देवामध्ये, विश्वासामध्ये नाही आहे, देवाच्या मार्गामध्ये नाही, तर ते गुण तिच्यामध्ये आहे आणि त्या आज्ञाभंगाकडे ती जात आहे. आपण जेव्हा पाहतो की ती उशिरा करत असताना देवदूताने त्याला हाताला धरून बाहेर काढलेला आहे, ओढून बाहेर काढलेला आहे. आणि तेव्हा पाहतो की आपण जेव्हा जात असताना आपण जे एक वचन पाहूया, 12 अध्याय. ते पुरुष लोटाला म्हणाले, तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझं जावई, तुझी मुलगी, तुझ्या मुली आणि तुझी दुसरी कोणी ह्या नगरात असेल त्यांना ह्या स्थानातून बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की आता वचन की आपण जेव्हा तुला दीर्घाई करू लागत आहे, त्यावेळेला लोट कुठं आहे? पुढं आहे आणि त्याची पत्नी कुठं आहे? मागे आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आता जे वचन वाचलं की 19, पहा या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे, माझा जीव वाचवला, ही तुझी कृपादृष्टी आहे. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की ज्यावेळेला लोट जो पुढं आहे आणि त्याची पत्नी ही मागे आहे, म्हणजे ती दोघंजण समान नाही, ती दोघंजण नाही का म्हणजे समान धावत नाही आहे, तर एक मागे आणि एक पुढं आहे. तर पुढे कोण आहे? त्याचा पती आहे. कोण आहे? लोट आहे. त्याच्या मागे त्याची काही पत्नी आहे. म्हणजे आपण पाहतो की पत्नीचं अजून मन त्या संपत्तीमध्ये, त्या गावामध्ये, त्या घरामध्ये जे वस्तू आहे ते गुंतलेलं आहे. आपण जेव्हा पाहतो की आपण जेव्हा जिवंत देवाच्या मार्गामध्ये येतो, ज्यावेळेला जिवंत देवाचं वचन आपल्याला कळतं, आपण जेव्हा तारणाच्या मार्गामध्ये येतो, आपण ज्यावेळेला त्या जिवंत देवाचा आपण मार्ग निवडतो, आपण उभा राहतो आणि आपल्याला वाटतं की आपलं आता सर्व काही झालेलं आहे, खरं आपलं मन कुठेतरी मागे आहे का? आपलं मागे भटकत आहे का? आपण मागे कुठेतरी वळून पाहत आहोत का? का जुन्या गोष्टी आपल्यामध्ये काही आहेत का की जे सोडून देण्यासाठी देवाने आपल्याला सांगितलेलं आहे, चेतावणी दिलेलं आहे, विशेष करून देवाने आपल्याला म्हणजे आज्ञा दिलेला आहे, तर ते आपण आज्ञा पालन करत आहोत का? त्या चेतावणीचा आपण नाही का खरंच आपण मनावरती आपण विचार करत आहोत का? ते घेत आहोत का? ते सोडून देत आहोत का? हे खूप महत्त्वाचं आहे. जुन्या गोष्टी आपल्यामध्ये काय आहेत का हे आपण पाहत आहोत. आपण सोमवार ते आपण शनिवार आपण जीवन कसं जगतो? आपल्या मुखातून काय शब्द निघत आहे? आपल्या मनामध्ये काय विचार येत आहे? आपल्या बोलण्यातून, आपल्या दिसण्यातून, आपल्या नजरेमध्ये आपण काय आणत आहे? हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त रविवारी आपण चर्चमध्ये गेल्यानंतर हल्लेलुया, धन्यवाद असं आपण फक्त म्हणत आहोत, कारण पण त्यावेळी आपण पाहिलं की देव आपल्याला रोज पण पाहत आहोत. फक्त चर्चमध्ये नाही पाहत, तर आधी पण म्हणजे जे आपल्या आठवड्यात आहेत दिवस, ते पण देव आपल्याला पाहत आहे. विशेष करून आज आपल्यामध्ये जे काही जुना स्वभाव असेल, जे काही जुन्या गोष्टी असेल, जे देवाने आपल्याला सोडण्यासाठी आज्ञा केलेली होती, जी चेतावणी दिली होती, तर ते आपण सोडलेलं नसेल. जसं लोटची आठवण देव म्हणते की लोटच्या बायकोची तुम्ही आठवण करा, तसं आज आपल्या जीवनामध्ये आपण लोटच्या बायकोचं जे काही जीवन होतं त्यामध्ये आज आपलं जीवन आहे का? आज आपण काही परीक्षण करण्याची वेळ आहे. आपण जेव्हा पाहतो की लोट पुढं आहे आणि लोटची पत्नी मागे आहे, म्हणजे दोघांमध्ये समानता नाही. आज घरामध्ये काही समानता आहे का? आज घरामध्ये प्रार्थना आहे का? एकता आहे का? विशेष करून प्रार्थनेमध्ये आपली सहभागिता आहे का? आराधनेमध्ये आपल्याला सहभागिता आहे का? आज आपल्या घरामध्ये वचन आहे, कारण आज आपण वचन ते उघडून वाचत आहोत का? त्यासाठी आपण वेळ घालवत आहोत का? आज आपला जो वेळ आहे त्या वेळेचा आपण उपयोग कसं करत आहोत? आपण प्रार्थना करत आहोत का? आराधना करत आहोत का? हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जेव्हा कुटुंबिक प्रार्थनेमध्ये असते, आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण जेव्हा वाढतो, त्यावेळेला आपल्यामध्ये ज्या काही नको असलेल्या ज्या गोष्टी ॲटोमॅटिकली ते आपल्यापासून दूर होतो. त्यासाठी काय आहे की आपलं जीवन आपण समर्पण केलं आहे, तर पूर्णपणे आपण समर्पण करत आपण जीवन जगत आहोत का? लोटची पत्नी आपण पाहतो की ती दीर्घाई करत आहे, म्हणजे वेळ घालवत आहे.
आज आपण म्हणतो की असून नंतर जाऊया, असून येशू ख्रिस्त अजून यायला वेळ आहे, आज हे करूया, आज ते करूया. आज आपलं तारण झालेलं आहे, आज आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे, म्हणजे आपण स्वर्गाची तिकीट काढलेली आहे, आपण स्वर्गामध्ये जाणार आहे, येशू ख्रिस्त येणार आहे, आपण रॅप्चरमध्ये आपला समावेश होणार आहे. कारण आपण परीक्षण केलं पाहिजे की आज आपण तारण झालेलं आहे, कारण आज आपण त्या तारणामध्ये आपण उचलले जाणार आहोत का, का आज आपल्यामध्ये काही जुना स्वभाव आहेत का, जुन्या गोष्टी आहेत का. आपण ज्यावेळेला लोटच्या बायकोची जी गोष्ट आहे आपल्यामध्ये आपण पाहतो की ती मागे वळून पाहत होती आणि ते मागेमध्ये तिचं मन गुंतलेलं होतं. ती पुढं जात होती, कुठं जात होती, लोटच्या आपल्या पतीच्या मागे जात होती. देवांच्या आज्ञा सांगितलेलं, जे देवाने त्याला सांगितलं की तू इथून बाहेर पड, आणि जिथे तिला पळा सांगितलं ती तिकडे पळा लागले, कारण तिचं मन कुठं गुंतलेलं आहे मागील गोष्टीकडे. तिचं कुठं लक्ष कुठलं गुंतलेलं आहे, सदोम आणि गमोरामध्ये. आज आपण जीवनदेवाच्या मार्गामध्ये आपण आहोत. आज आपण वरील गोष्टीकडे आपलं लक्ष आहे का, ह्या जगात आणि जगातल्या गोष्टीकडे आपलं लक्ष आहे, खूप महत्त्वाचं आहे. वचन सांगते की वरील गोष्टीकडे आपलं लक्ष आहे का, खाली गोष्टीकडे आपलं कुठं लक्ष आहे, हे आज आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. विशेष करून निवड करण्याची वेळ देवाने आपल्याला दिलेला आहे. देव कोणाला जबरदस्ती करत नाही. तुमचा विश्वास, तुमची प्रार्थना आणि तुमचं निवड हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही निवड करणार त्या प्रकारे तुमचं प्रतिफल तुम्हाला मिळणार आहे. लोटाच्या पत्नीनं निवड केलेली होती, खरं त्या निवडीमध्ये धावत असताना कशी धावत होती, तिचं मन अस्वस्थ होतं, तिचं मन बेचैन होतं आणि तिचं मन कशामध्ये मागे गुंतलेलं होतं. आज आपल्या जगामध्ये आपण जीवन जगत असताना आपलं मन कुठं गुंतत आहे का, कुठं जगामध्ये आपल्याला मागे खेचत आहे का. जर मागे खेचणं जर असेल तर ते माझ्यासाठी कशासाठी आहे, नाशासाठी आहे का चांगल्यासाठी आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पाहतो की येशू ख्रिस्त म्हणत आहे की लोटच्या बायकोची आठवण करा, का आठवण करा म्हणून सांगत आहे. आणि बायबलमध्ये सांगते की आठवणीचं एक पुस्तक आहे आपल्याला स्वर्गामध्ये, त्या आठवणीच्या पुस्तकामध्ये सर्व काही नोंद करून ठेवलेलं आहे. तर आठवण करा म्हणून कोणाला सांगत आहे, लोटच्या बायकोची आठवण करा. आज आपल्याला लोटच्या बायकोचं जे काय पाहतो की ती मागे वळून धावण्यासाठी ती पळाली. त्या सदोम आणि गमोराचा नाश जेव्हा झाला तेव्हा ती तिथं नव्हती. ते जेव्हा तिचा नाश झाला त्या सदोम आणि गमोराचा, त्यावेळी त्या नाशामध्ये ती सापडली नाही, तिथून ती बाहेर पडली. कारण बाहेर पडत असताना तिचं वाटेत तिचा नाश झाला. आज आपल्याला जे देवाने धाव दिले त्या धावाकडे आपण धावत आहोत का. आपण वचन पाहूया, इब्री लोकास पत्र 12:1-2. इब्री लोकास पत्र 12:1-2. आपला विश्वास कुठे आहे, आपला विश्वास कोण आहे आणि आपली धाव कशी आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण धावत आहोत, कसे धावत आहोत, का आपण चालत आहोत, का आपण मंद रीतीने आपण आपलं जीवन कसं आहे हे पाहूया. इब्री लोकास पत्र याचं 12 वचन 1 आणि 2. तर मग आपण एवढ्या मोठे साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. कारण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजस्थानाच्या उजवीकडे बसला आहे. काय सांगते की आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला टाकून म्हणजे कुठे टाकायचं, आपण मागे टाकायचं आहे, पुढं नाही, टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. धीराने धावे सांगत आहे देव, सांगत आहे की धीराने धावा. बसणे नाही सांगत, चालणे सांगत नाही, थांबणे सांगत नाही, तर धीराने धावणे. धावण्याची क्रिया वेगळी आहे, बसण्याची क्रिया वेगळी आहे, चालण्याची क्रिया वेगळी आहे आणि थांबण्याची क्रिया वेगळी आहे. तर धीराने धावा म्हणून सांगत आहेत. कुणाला धीराने धावा सांगत आहे, जो आपण विश्वासाचं उत्पादक आपली दृष्टी आपल्या याच्याकडे आहे त्याकडे पाहत आहे. ते आपण आता वचन जे पाहिलं आपण की 19 वचन 17, त्यांना बाहेर आणल्यावर तो दूत त्यांना म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, आपला जीव घेऊन पळ. जीव कुठे घ्यायचा आहे, आपला जीव त्याच्यामध्येच होता ना. जीव कुठं हातामध्ये घ्यायचा आहे का. आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नकोस व खोऱ्यात कुठे थांबू नकोस, डोंगराकडे पळ, काट नाही तर तुझा संहार होईल. तिथे देवाने किती सांगितली गोष्टी, आपला जीव घेऊन पळ, एक गोष्ट, मागे पाहू नकोस, दुसरी गोष्ट, खोऱ्यात कुठे थांबू नकोस, डोंगराकडे पळ, काट नाही तर तुझा संहार होईल. आज आपल्या जीवनामध्ये आपण कुठे थांबलो आहोत, आज आपली गोष्ट कुठं आहे. कलस्करापत्र वचन सांगते की 3 वचन 1 की वरील गोष्टीकडे लक्ष लावणे आणि पृथ्वीवरील गोष्टीकडे लक्ष लावू नका. आज आपण ज्यावेळेला खोऱ्यात कुठे थांबू नका म्हणून सांगते देव, कुठं थांबू नका आणि कुठं तुम्ही काय म्हणजे कुठे पळ काढा आणि कुठे पळ काढू नका आणि कुठं तुम्ही काय थांबू नका आणि मागे पाहू नका. आपला जीव घेऊन पळ सांगितले, मागे पाहू नकोस, खोऱ्यात कुठे थांबू नकोस, डोंगराकडे पळ, म्हणजे 4 गोष्टी सांगितल्या आहेत. आज आपल्या जीवनामध्ये आपण त्या गोष्टी करत आहोत का. विशेष करून आपण पाहतो की आपण जीव घेऊन पळत आहोत का. पळणं म्हणजे काय,
जसं आपण पाहतो की आपला जीव घेऊन आपला जीव जे आहे, आपला आत्मा जीव शरीर आहे, आपल्या जीवाला आपण काय खतपाणी घालत आहोत? आज आपण रोज त्याला प्रार्थना करण्यासाठी आपण त्याला उत्तेजन करत आहोत का? आपल्या आत्म्याद्वारे आपण वचन वाचण्यासाठी आपण त्याला उत्तेजन करत आहोत का? आपण गुडघे टेकण्यासाठी, आपण आराधना करण्यासाठी, आपण प्रत्येक रविवारी चर्चला जाण्यासाठी आपण जात आहोत का? आपण जेव्हा पाहतो की रविवारी आपलं जेव्हा चर्च असतं त्यावेळेला काय म्हणतो आपण की चर्च आहे माझं 9:30 वाजता किंवा 10 वाजता चर्च असेल, अजून सगळे अजून लोक यायचे असेल, आराधना चालू व्हायची असेल, आपण जर येऊ 10 मिनिटांनी उशिरा येऊया किंवा अर्धा तासाने उशीर येऊया. जेव्हा चर्च चालू होणार, जेव्हा चर्चच्या वेळेमध्ये जेव्हा आपला जिवंत देव येशू ख्रिस्त असणार त्यावेळेला येशू ख्रिस्त आपण उशीर झाला तर येशू ख्रिस्त म्हणणार, म्हणणार की स्वागत असो, स्वागत असो म्हणणार. आणि आपण जर लवकर गेलो तर आपण म्हणणार की येशू प्रभू मी तुझे स्वागत करत आहे, देवपिता मी तुझे स्वागत करत आहे, पवित्र आत्मा मी तुझे स्वागत करत आहे. आपण देवाचं स्वागत केलं पाहिजे का देवाने आपलं स्वागत केलं पाहिजे? हे खूप महत्त्वाचं आहे. आपण दीर्घाई करत आहोत का? आपण आज्ञाभंग, आपण जे उशीर जात आहोत चर्चला म्हणजे ते पण आपल्याकडून आज्ञाभंग आपण ते करत आहोत. तर आज आपण ते म्हटलं पाहिजे, देवा हे आज्ञाभंग माझ्यापासून तू दूर कर, ज्या नको असलेल्या गोष्टी माझ्यामध्ये असतील त्या गोष्टी तू काढण्यासाठी मला मदत करा, तू माझ्यामधून ते काढ. आपण जेव्हा देवाला हाक मारणार, जेव्हा देवाला आपण धावा करणार, जेव्हा देवाला आपण म्हणणार की देवा तू कर, माझ्यामध्ये हे जे काही शरीर आहे अशक्त आहे, मी कमजोर आहे, मला काही करण्यासाठी ताकद नाही, मी करण्यासाठी मी करते प्रयत्न, कारण मला ते खचत आहे, मला मागे खेचत आहे, मला अशक्तपणा होत आहे, तर माझा अशक्तपणा तू दूर कर. आपण जेव्हा देवाला हाक मारणार, जीव कडून आपण देवाला हाक मारणार, आपण जेव्हा त्यातून ते पळणार तेव्हा देव आपण त्याच्यातून बाहेर काढणार आहेत. आपण कुठं थांबलं पाहिजे? आपली वस्ती, आपलं ठिकाण कुठलं थांबलं पाहिजे? आपण जेव्हा शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये असेल किंवा कामामध्ये असेल, आपण कुठल्या ग्रुपमध्ये आपला वेळ आपण घालवत आहोत? 10 मिनिटं वेळ मिळत आहे, 5 मिनिटं वेळ मिळत आहे, तुम्ही त्यावेळी देवाची आराधना करता आहात का? देवाला धन्यवाद देत आहे का? तुम्ही देवाशी बोलत आहे का? इतर नको असलेल्या ज्या गोष्टी, निंदा करणे, टिंगलटवाळ करणे, चेष्टा करणे, ह्यामध्ये आपण वेळेचा कसा आपण वापर करत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातून आपल्याला पळ काढायचं आहे, कारण जुन्या गोष्टी आपला जे काही स्वभाव होता आपल्यामध्ये तो काढून टाक म्हणून देवाने सांगितलं आहे. तर विशेष करून आपण जे धावत आहोत, जे पळत आहोत आणि आपली दृष्टी कुणाकडे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आता रॅप्चर होणार आहे, येशू प्रभू येणार आहे, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये उचलले जाणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पात्रता आहे का? आपल्यामध्ये ती जी काही योग्यता आपल्यामध्ये आहे का? जर नसेल तर म्हटले पाहिजे देवा ती पात्रता, ती योग्यता माझ्यामध्ये येण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आणि देव म्हणते की जसं लोटची पत्नी त्या अग्नीच्या ह्याच्यामध्ये सापडली नाही आहे, ते त्या गावाचा, त्या ठिकाणाचा, त्या नगराचा नाश झाला, की त्या नाशामध्ये ती सापडली नाही आहे, तर त्याच्यातून ती बाहेर पडली, खरं वाटे तिचा नाश झाला. आज आपल्याला जीवन देवाचा मार्ग कळायला आहे, आज आपण पाप सोडलेला आहे, आज आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे, तारणून आपलं झालेलं आहे. तर आपण तारणाच्या मार्गामध्ये आपण धावत असताना आपला नाश होत आहे का? कुठे कुठे आपला नाश होत आहे? एक एक सेकंदामध्ये, एक एक मिनिटामध्ये, एक एक दिवसामध्ये आपण कुठे पडत आहोत आणि आपल्याला पाडण्यासाठी कोण म्हणजे कुठे करत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आपली मैत्री कशी आहे आणि मैत्रीमुळे आपली प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये, वचनामध्ये वाढ होत आहेत का? जर होत नसेल तर त्यामध्ये आपण ब्रेक केला पाहिजे, आपण ते तोडलं पाहिजे आणि त्यापासून आपण ते पळ काढलं पाहिजे. विशेष करून ज्याद्वारे आपल्याला कुसंगती नीती बिघडते वचन सांग देवाचा, तसे आपली संगती कुणासोबत आहे आणि कुणाच्यामुळे मी देवामध्ये जास्त वाढत आहे, माझी प्रार्थना वाढत आहे, आराधना वाढत आहे, माझं पवित्र जीवन वाढत आहे का? हे खूप महत्त्वाचं आहे. आपलं जीवन, आपली सहभागिता हे पण ह्याला दाखवत आहे. तर आज आपण जेव्हा पळून जाणार, आपण जेव्हा वरील गोष्टीकडे दृष्टी लावणार त्यावेळेला आपल्याला जे काही लोटच्या बायकोचा जे काही नाश झाला तसा आपला नाश होणार नाही. आणि देव करो जसं त्या लोटच्या पत्नीला जसं देवाने सांगितलेलं, कारण ती पत्नी आपल्या पतीसोबत ती चालली नाही आहे, आपल्या पतीच्या मागे राहिली आणि तिचं मन त्यामध्ये गुंतलेलं आहे. आज आपल्याला सेवकाद्वारे, सुवार्तिकाच्याद्वारे, आज आपण हे रोपे टीव्हीच्याद्वारे आज आपण जीवनदेवाचं वचन कळायला आहे. तर आपण त्या जीवनदेवाच्या मार्गामध्ये आपण चालत असताना, आपली धावत असताना आपण कुठे पडत आहोत का? जर पडलेलं असेल, देव जर तुम्हाला जाणीव करून देत असेल तर आपण लगेच म्हटलं पाहिजे देवा मी तर पडलेलं आहे, देवा तर मला ह्याच्यातून तू मला क्षमा कर, मला शुद्ध कर, मला पवित्र कर. कारण अजून ही वेळ आहे ज्यावेळेला रॅप्चर होणार, ज्यावेळेस ख्रिस्त आपल्याला इथून येणार, आपल्याला घेऊन जाणार, त्यावेळेला आपल्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे संकट होणार आहे. आणि त्यावेळेला देवाने आपल्याला ही वेळ दिलेला आहे, त्या वेळेचा आपण सदुपयोग कसं करत आहोत. आपण जोपर्यंत ह्या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत नाश होणार नाही, तोपर्यंत संहार होणार नाही. जसं सदोम जे काही गमोरचा जे काही नाश झाला तसं लोटच्या पत्नीला बाहेर काढलं, ते कुटुंबाला बाहेर काढलं, तसं आज आपल्याला ह्या जगातून देव बाहेर काढल्याशिवाय जे काही संकट, जे काही होणार आहे त्यामध्ये देव आपल्याला ठेवून देणार नाही. विशेष करून आपलं तारण झालेलं आहे, त्या तारणामध्ये आपली धाव कशी आहे आणि त्या तारणामध्ये आपण
धावत असताना देवाला आवडणारं माझं जीवन आहे का मी आज्ञाभंगामध्ये पडत आहोत. आपण पाहतो की जीव घेऊन पळ आणि मागे पाहू नको, खोरात कुठे थांबू नको आणि वरील गोष्टीकडे लक्ष, डोंगराकडे पळ काढ. आज आपण पळणं महत्त्वाचं आहे, धावणं महत्त्वाचं आहे आणि आपली दृष्टी देवाकडे लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपलं वागणं, राहणं, पळणं, धावणं आणि जी दृष्टी आहे देवाच्या दृष्टीने आपली योग्य आहे का ते खूप म्हणजे परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. देवकरी वचन आशीर्वादी करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद इथे राजे, तुमचे आभार मानते. उपस्थिती प्रभू, आजचा दिवस आपला तुमचे मी आभार मानते. हे वचन दबा ज्या आत्म्याच्या कानापर्यंत पोहोचले तेव्हा त्या लोकांना तुम्ही आशीर्वादी करा आणि प्रत्येकाला सक्षम करा. प्रत्येकाची तुम्ही तयारी करून घ्या आणि तुमचं येणं खूप जवळ झालं असं प्रत्येकाने शहाण्या कुमारीमध्ये समावेश होण्यासाठी सहाय्य मदत करा. तुमचं गौरव करून घ्या. प्रत्येकामध्ये तुम्हाला आवडणारं जे काही योग्यता आहे, जे काही जीवन आहे ते येण्यासाठी सहाय्य मदत करा. प्रत्येकाची तयारी करून घ्या. प्रत्येक वधू सजलेली सवरली राहण्याची मदत करा. कुठल्या प्रकारे सुरकुती डाग नसण्यासाठी मदत करा. तुमचं गौरव करून घ्या. आज जे प्रार्थनेत बसले तेव्हा जे काही वचन ऐकले त्यांना आशीर्वादी करा. त्यांच्या सर्व शारीरिक, मानसिक, कौटुंबिक ज्या गरजा असतील, ज्या आर्थिक समस्या असेल, ज्या काही आजार असेल ते सर्व राहून निघून जाऊन दे. प्रत्येकाने शांती, समाधान, आनंद तुम्ही द्या. हे रोपे टीमलाही आशीर्वादी करा आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सुवार्थ कार्यक्रमासाठी तुम्ही याचा वापर करून घेते. तुमचे आभार मानते राजे. त्यांच्या हात पाय सक्षम आणि सरळ असं बनवा देवा. सर्व प्रार्थना धन्यवाद प्रार्थनेती आमचा लवकर येणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने द्या. आमेन.